फ्रेंड्स गुड मॉर्निंग. मी विकिता म्हात्रे. नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. चला आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आणि मी प्रथमतः माझे जे शिक्षक आहेत लहानपणापासून बालवर्ग ते 10वी आणि कॉलेज महाविद्यालय यांनी शिकवले त्यांनासुद्धा मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि माझ्या सर्व शिक्षकांना, सबस्क्रायबरांना आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला, गुरुपौर्णिमेला खूप असं महत्त्व आहे आणि लोकप्रिय असा सण साजरा केला जातो आषाढ पौर्णिमे दिवशी. आणि गुरुपौर्णिमेला या दिवशी ज्येष्ठ व्यासमुनी यांचासुद्धा वाढदिवस साजरा केला जातो, म्हणून यांना व्यास पौर्णिमा असे म्हणतात. गुरूंचे आभार मानले जातात. विद्यार्थी हे गुरूंचे आभार मानतात. विद्यार्थी हे शाळेत आणि महाविद्यालयामध्ये साजरा केली जाते ही गुरुपौर्णिमा. आणि चला, मी सुद्धा सेलिब्रेशन करणार आहे. माझे आधी विद्यार्थी आहेत, नंतर क्लासमध्ये सेलिब्रेशन होणार आहे. आणि चला, मी सुद्धा माझ्या गुरूंचे आभार मानते. आणि पहिले गुरु माझे आई आणि वडील, नंतर शिक्षक जे आपल्याला घडवतात, त्यांचा दिवस आहे. आणि त्यांनासुद्धा माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बघा, जे आपल्याला शिकवतात त्यांचे तर आभार मानलेच पाहिजेत. आणि चला, विद्यार्थ्यांनीसुद्धा मानलंच पाहिजे आपल्या गुरूंचं, कारण का गुरूंमुळेच आपण मोठे होतो, सर्व होतं. आणि मी जे काय आहे माझ्या आईवडिलांमुळे आणि माझ्या शिक्षकांमुळे आज इथपर्यंत मी शिक्षक झालेली आहे. आणि त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे बघा, माझे एवढे विद्यार्थी आलेले आहेत गुरुपौर्णिमेला. हॅलो बोला, गुड मॉर्निंग बोला, गुड मॉर्निंग बोला, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बोला, गुरुपौर्णिमेच्या. बघा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इकडे बघा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा लिहिली मी. चला, आणि मी माझ्या मुलांना प्रार्थना घेणार आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णूची, पहिली म्हणजे गुरूंची. आणि नंतर मी मुलांना चॉकलेट्स आणि छोटंसं गिफ्ट देणार आहे माझ्याकडून. चला, आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहणार. गेल्या वर्षी पण मला कृष्णाची मूर्ती दिलेली. बघा, मला असं सरप्राईज असतं. आणि मला युट्यूबरमध्ये काल सुद्धा बोललेले का तुझे पालक तुला गिफ्ट घेऊन येणार, थोडी नसेल तरी तुमचे पालक तुम्हाला गिफ्ट घेऊन येतात. आठवण मला ती आठवण झाली. बघा, तुम्ही गरज झाली. आणि त्यांना खूप खूप थँक्यू. पूजा आणि विघ्नेशची मम्मी आणि अनायराची मम्मी, सगळ्यांचं नाव येत नाही आहे पटकन. त्यांना बघा, मला पालकांनी गिफ्ट आणलेले आहे. त्यांना खूप खूप थँक्यू आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बघूया आपण काय आहे. ओपन करते मी. त्यांनी लगेच ओपन करायला सांगितलेलं आहे. आता काढी तू.
पुस्तक देते. भाई वाजव वाजव इथे. हां बस झाले आले. बघा मी मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्त गिफ्ट आणलेले आहेत. पेन्सिल आहे आणि चॉकलेट्स नेणार आहेत मुलांना. आणि सर्व मुलांना माझ्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मुलांनी सुद्धा मला ग्रीटिंग आणलेले आहे, गुलाबाची फुलं आणि गिफ्ट दिलेले आहे. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा. अनंता रघुनायका मागण्याची आता स्वराज्य स्थापन केले. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे गुरु मिळाले म्हणून त्यांनी अध्यात्माचा नियम पूर्ण जगाला दाखवला. तसेच मलाही माझ्या आयुष्यामध्ये चांगले शिक्षक मिळालेले आहेत. आजच्या या गुरुपौर्णिमा या चांगल्या दिवशी मी माझ्या गुरुपौर्णिमा माझ्या सर्व गुरुजनांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो व पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. स्कूलमध्ये तर गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन झालेलंच आहे. आता मी क्लासमध्ये गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन करणार आहे. त्याकडून मुलांना मी गिफ्ट देणार आहे. गिफ्ट आणि बघा सकाळी पण छान असं पालकांनी मला गिफ्ट दिला सिनरी. त्यांना खूप खूप थँक्यू. दरवर्षी देत असतात आणि भेटायला येत असतात आणि माझ्या प्रत्येक फंक्शनला उत्साहाने ती बोलली नाही. मी बैठकीला जाते. सर्वप्रथम म्हणजे बैठकीचे श्री सदस्य म्हणजे सद्गुरू, कारण का तेच माझे गुरु आहेत. आई वडील तर आहेत पण नंतरचे गुरु हे समर्थ आहेत. म्हणून बैठकीचे सर्व श्री सदस्य म्हणजे सद्गुरू. आणि चला आता मी माझी मुलं दाखवते तुम्हाला. मग फोटो पण काढ त्यांचा. व्हिडिओ चालू असता फोटो काढ. अरे बघा हॅलो बोला. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बोला. आता आपण माझं पहिलं गिफ्ट
थँक्यू.